हॅलो गाईज. आज मी अंकाई टंकाईवर चालली आहे. नाशिकपासून हा साधारण 80 किलोमीटरवर आहे. नाशिकमधला येवला तालुक्यात अंकाई गाव आहे. त्या गावामध्येच आहे. या गडाची उंची साधारण 3200 फूट इतकी आहे. अंकाई टंकाई हे जुळ्या डोंगरावरच आहे, असे सेम मंगीतुंगीसारखे. खाली ट्रेक थोडंसं ऊन. हा गड यादव काळातील 13वे किंवा 12वे शतकात असल्याचे मानले जाते. मुघल, निजामशाही, मराठा आणि इंग्रज अशा अनेक सत्तांनी या गडावर राज्य केले. हा गड आधी बौद्ध आणि जैन साधकांसाठी ध्यानस्थान होते. इथे गुफा आहे. इथे रेणुका मातेचंही मंदिर आहे. इथं वेगवेगळ्या गुफा आहेत, ज्यामध्ये जैन लेणी, बौद्ध लेणी आहेत. हे काका आम्हाला हे काका मंदिरातच राहतात, देवीची पूजा वगैरे करता. इथेच गावातलेच होते, अंकाई गावातले. चढताना थोडंसं ऊन होतं. अंकाई किल्ल्यावर अगस्त्य ऋषींची गुफा आहे, ज्या गुफामध्ये एकदम पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. अगस्त्य ऋषी येथे अनेक गुफा, मूर्ती, शिलालेख आहेत. अंकाईवर अगस्त्य ऋषींची गुफा आहे, जिथे कोरीव शिल्प, पाण्याच्या टाक्या आहेत. अगस्त्य ऋषी हे भारतातील अनेक ठिकाणी तपश्चर्या केली. त्यातील एक अंकाई गडावरही त्यांनी केलेली आहे. रामाने लंकेच्या युद्धापूर्वी अगस्त्य ऋषींना भेट दिली. त्यावेळी रामाला आदित्य स्तोत्र सांगितले. रावणावर विजय मिळवण्यासाठी महाभारतात हे विद्वान, संयमी आणि योगी म्हणून वर्णिले आहे अगस्त्य ऋषी. या किल्ल्यांवर जो टंकाई किल्ला आहे, तिथेही एकदम छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तिथं ज्या सीता आहे, त्या तपश्चर्यासाठी बसत होत्या. रामायणामध्ये जेव्हा श्रीराम जेव्हा युद्धासाठी गेले, तेव्हा सीतामातेलाही टंकाईचं या किल्ल्यावर ठेवले होते. जे अगस्त्य ऋषींची जी गुफा आहे, त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. तिथे बसल्यावर एकदम थंड अशी हेसीची हवा लागते. साधारण आपल्याला हा ट्रेक चढण्यासाठी 1.5 तास लागतो. खाली उतरण्यासाठी अर्धा एक पाऊण तास लागतो. तसं इथले गावातले जे लोक आहे, इथे जाऊन नवस करता. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये इथे जत्राही असते. इथे भरपूर गावातले लोक